तुम्हाला एक गोष्ट दाखवते थांब. काय चाललंय या? काय नाही. एक तास झालं मातीत खेळतीस. काय खेळतीयस? खेळत नाही, बनवती आधी. दिलं बनावलं आहेस वय? हा. काय अग हा, तुला बाहेर बसावली की तू मातीत खेळतीस, घरात बसलीस की पेपर आणि कात्री घेऊन बसतीयस. हा, मम्मा तू नाही खेळायची कधी माती? मी कधी खेळत होते? कधी खेळत होते मी मातीत? लहानपणी. अगं आम्ही लहानपणी मी तुझी एवढी होते ना तेव्हा शेतात कामाला जायचे, घरात सगळा स्वयंपाक बनवायचे, भाकरी कालवान भात, गुराकडे पण जायची मी. माहिती आहे का तुझी एवढी होती तेव्हा मातीत नव्हती खेळत बसत बाया. इथं गुरच नाही वळवाय. गुरं नाहीत वे वळायला? जाते का गावाला गुरु वळायला? नको जा की. नको. हा, बरं गुरं नाहीत पण दुसरं तर काम नाही का घरामध्ये? झाडलोट करायचं, भांडी घासायची. हा, भांडी नाही घासाय. भांडी नाही घासायला? आणि घर साफच आहे. होय, म्हणून तू हे काहीतरी कुटाणं करून ठेवतीस का? चालू दे आता हिज. चला तुम्हाला आहे ना आता काय करते, इथली झाड दाखवते. हे बघा, हे बघा, हे झाड कशाचं आहे? तर हे बघा, गुलाबाचं झाड आहे. आणि ही फांदी आहे ना अशी खाली पडली होती बरं का, पण त्याला मी काय केलं, अशी दुहऱ्याने बांधली आहे. मग आता वरती निघाली ही फांदी. आणि हे बघा, या गुलाबाच्या झाडाला आहे ना किती छान असं कळी आलेली आहे. आता हे फुल कधी फुलेल काय माहिती, पण मस्त कळी आलेली आहे बरं का. आणि ह्या गुलाबाच्या झाडाच्या शेजारी हे कशाचं झाड आहे, म्हणजे कशाचं, ह्याला आहे ना पांढरी फुलं येतात. कशाचं आहे मला नाही माहिती, तुम्हाला माहिती असलं तर कमेंटद्वारे मला सांगा. आणि हे बघा इकडं बन आहे ना, तर हे पण मला नाही माहिती कशाचं झाड आहे ती. आणि हे बघा हे आहे ना, हे कोरपड आहे हे झाड, आणि हे झाड हे बघा, हे दोघं पण सेमच आहे. इथं हे मस्त लई फुलं येतात, ह्याला चाप्याच्या फुलं अंगत अशी पांढरी फुलं येतात. आली ना फुलं मी तुम्हाला नक्की दाखवत बरेचच्या व्हिडिओमध्ये. हे बघा हे आहे, तर हा मोगरा आहे. हे बघा हा मोगरा आहे. आणि हे जे आहे तर हे आहे ना अंजीर आहे. हे बघा हे अंजिराचं आहे, मला असं वाटतं या, काय माहिती आता कशाचं आहे, पण मला माझ्या अंदाजे अंजिराचंच वाटतंय झाड. हे बघा हे अंजिराचं आहे. आणि हे जे आहे तर हे आपलं ही काय ते गणपती बाप्पाला नाही का वात हे फुलं, काय त्याला म्हणतात ग, काय ग बुटे ह्या फुलाला म्हणतात? तुला पण नाही का माहिती? मला माहिती आहे बरं का, हे माझ्या तोंडापुढं हे फुलाचं नाव पण माहिती आहे, झाडाचं पण नाव माझ्या तोंडापुढं माहिती आहे, पण आता माझ्या लक्षातच आहे ना बरं का. माहिती आहे मला हे, पण लक्षात आहे ना माझ्या ह्याचं नाव काय ते. इकडं ह्या बघा हे कोरपड आहे, इकडं लिंबाचं आहे, हे लिंबू आहे हे पण माहिती आहे. ह्या पण मोगरा आहे. ह्या बघा हा मोगरा आहे, इथं मोगरा आहे. आणि ह्या बघा इकडं पण हे बघा, हे ना आपण नाही का गजरा करतो आबोलीचं आहे. हे बघा हे आबोलीचं आहे. आणि हे जे आहे हे कढीपत्ता आहे, हे बेलपत्र आहे. हे बघा हे बेलाचं झाड आहे. इकडं जे आहे हे तुळस आहे. हे बघा तुळस एवढी जी छान आलेली आहे, तर लय मस्त तुळस आलेली आहे. जिथं मी पहिली राहत होते ना तर तिथं एवढी चांगली यायची नाही बरं का तुळस, कारण जी झाडं असतात ना त्यांना आहे ना ऊन लागतं, ऊन पण लागतं. तर तिथं मी पहिली राहत होते तिथं ऊन काही यायचं नाही, त्यामुळे तुळस पण चांगली वाढत नव्हती. पण इथं आल्यापासून तुळस इतकी जी मस्त, आणि बघा ना त्याला किती मंजुळा पण किती मस्त आलेले आहेत आहे का. म्हणजे लई भारी तुळस झालेली आहे, इतकी अशी कॅमेऱ्यामध्ये एवढी छान नाही वाटत, पण अशी आमनासामनी लई मस्त अशी झालेली आहे. पूर्ण मंजुळाने गज भरलेली आहे तुळस, लई भारी आलेली आहे. आणि ह्या बघा हे कोरपड आहे. आता इकडं पण दाखवते बरं का तुम्हाला झाडं अजून कशाची आहे ती. हे बघा हे नारळाचं झाड आहे. हे बघा नारळाचं आहे, हे का मोठं आहे नारळाचं झाड. इकडं पण नारळाचं आहे बरं का. हे बघा इकडं पण नारळाचं आहे. आणि ह्या नारळाच्या झाडामध्ये ब्रह्मकमळ आहे. मला नव्हतं माहिती, ते रूम मालकीने मला सांगितलं, म्हणली एकच ह्याचं ब्रह्मकमळाचं असं हे एकच फांदी लावली होती अशी एवढी, तर त्याचं एवढं फुटलेलं आहे. आणि ही जी सगळी झाडं आहेत ना ही आमची नाहीत बरं का,
रूम मालकिनीची आहेत, पण आम्ही पाणी घालतो याला, कारण झाडांना पाणी घातलेलं किती चांगलं असते नाही का. आणि आम्ही ज्यावेळेस आलतो ना त्यावेळेस ही झाडं पूर्ण सुकून गेली होती, पण जसं आता याला पाणी घालतोय ना तशी पूर्ण हिरवीगार झाले, तर लय छान वाटतंय बरं का. हे बघा लय छान वाटतंय. तर ही सगळी झाडं आहेत ना ही रूम मालकिनीची आहेत, आपली नाहीत ही झाडं. हे बघा, हे बघा ही फक्त आहे ना, हे बघा ही तुळस, आणि हे बघा इकडे आहे ना, इकडं हे बघा ही कोरपड, एवढंच फक्त आपलं आहे. बाकी ही सगळी जी झाडं आहेत ना ही रूम मालकिनीची आहेत. हे बघा ही सगळी झाडं रूम मालकिनीची आहेत. तर छान आहेत झाडं, आणि त्याला पाणी घातल्यापासून एकदम हिरवी गरगरीत झालेत, नाही तर लय सुकून गेली होती, कारण ते रूम मालकीनवरती काही सहसा येत नाही. आणि पाणी कधी घालणार आता, उन्हाळ्याचं पाणी लय लागत आहे ना, बरोबर का नाही, आहे ना. उन्हाचं आता किती पाणी लागत आहे का नाही. आता ह्याचं नावच आहे ना बरं का मला या फुलाचं. हे बघा ह्याला पण आहे ना फुल आलेलं आहे. हे बघा आहे का ह्याला फुलं आलेलं आहे, पण ह्याचं नावच आहे ना, माझ्या तोंडापुढं नाव आहे ह्याचं नावच आहे ना. तुम्हाला माहिती असेल तर कमेंटद्वारे सांगा मग मला. आता माझ्या तोंडापुढं आहे याचं नाव, पण त्याला नावच आहे ना बघा माझं मला. आता चला आपला शौर्य राजे काय करतात ती बघूया घरामध्ये. थांबा, शौर्यांचं काय चाललंय, काय शूरवीर चालली या ते आपण बघितलेच पाहिजे. हे बघा कसं खाऊन पिऊन आयटीत झोपले तर, आहे का. काय बघताय हो पाहुणं, ओ वांडवले पाहुणं, काय बघताय. टीव्हीला काय बघताय. कार्टून. अरे बाबले तू का लहान आहेस का कार्टून बघायला. हा आता तू मोठा झालायस होय रे. हा काय मग कार्टून काय बघतो तू, मोठा झाला आता तू. मॅच होय, मग कोण जिंकलं. राव दे तुझं, कधी पण मॅच बघितली ना तरी म्हणणार इंडिया जिंकली या. हा तीच मॅच झालेली बघतो का चालू बघतोय. तुला कळती का नाही नक्की मॅच. कळती मग तू कधी पण विचारा ना कोण रे जिंकलं बाबल्या, तर बाबला काय म्हणणार इंडिया जिंकली. मग मला असं वाटतंय की तुला कळत नाही म्हणून मला असं वाटतंय. कळती होय. बरं बरं चालतंय. मग काय स्वयंपाक आता काय करू रे. भाजी पाला काय करू. भाजीला मला बेसन करू का. बेसन करू का बेसन. मग नको ना विचारू, मग खायचं गपचीप बेसन. खाणार का बेसन भाकर. चांगलं लागतं, लय भारी लागतं बेसन भाकर. हा चला आता संध्याकाळचा टाइम झालेला आहे, आणि आता मला काय करायचं माहितीये का, डोकं धुवायचंय अजून. शिकाय डोक्याला मी ना हे लावलेलं आहे, जे लावलेलं आहे, तर मला आता डोकं धुवायचंय आणि मग स्वयंपाकाला लागायचं. चला सगळ्यांना बाय बाय.